आपल्या इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आपल्याला सर्व झाडांची माहिती होईल. कुठल्या क्लायमेटला कुठली झाडं आणि त्यांची उपयोग काय ही सर्व माहिती होईल. काळा धूप, ब्लॅक डामर, कॅनेरियम स्टिक्टम आपल्या संस्कृती, पुराणात तसेच आयुर्वेदात हे असलेलं एक दुर्मिळ काळं रत्न आहे. धार्मिक, सांस्कृतिक व पौराणिक महत्त्व असलेला हा वृक्ष, याला आपण एक नैसर्गिक रत्न सुद्धा म्हणू शकतो. साधारण 80 ते 100 फूट किंवा त्यापेक्षा जास्त उंच होणारा हा वृक्ष सह्याद्री किंवा कोकण पट्ट्यासाठी वरदान आहे. हा दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालल्यामुळे हा वृक्ष जर कधी लावणार असला तर आपल्याला वन विभागाला सूचित करावं लागणार आहे, कारण ही आता नष्ट होत चाललेली प्रजाती आहे. ह्या वृक्षाचा डिंक हा अतिशय महत्त्वाचा आहे. हा आयुर्वेदात आणि युनानीमध्ये दोन्ही ठिकाणी वापरला जातो. हा वृक्ष भारतात तामिळनाडू आणि काही प्रमाणात सह्याद्रीत काही ठिकाणी उपलब्ध आहे. हा नॉन डेसिडियस म्हणजे याची पानगळ कमी होत असल्यामुळे हा सदाहरित वृक्षामध्ये गणला जातो. याला निचरा होणारी जमीन, दमट उष्ण हवामान, त्यामुळे सह्याद्री आणि कोकण पट्ट्यात किंवा किनारपट्टीला, समुद्र किनारपट्टीला या वृक्षाची चांगली वाढ होते. थेरपी, इसब, दमा तसंच डास प्रतिबंधक म्हणूनही याचा उपयोग होतो. पूर्वी यज्ञकर्मामध्ये याचा डिंक धूप म्हणून वापरला जात असे. यज्ञकर्मामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाची जी मंडळी येत असत त्यांच्याबरोबर काही बॅक्टेरिया, आपल्या आता नवीन भाषेमध्ये बॅक्टेरिया ही जे असत असे, हा धूप प्रज्वलित केल्यामुळे हवेतलं प्रदूषण किंवा बॅक्टेरिया हा काउंट कमी होत असतो. दमा, म्हणजे स्किनचे आजार, कातडीचे आजार, त्यावर हा अतिशय गुणकारी समजला जातो. झाडाच्या सालीतून निघणारी राळ ही साधारण 4-5व्या झाडाच्या वाढीवर आहे. 4थ्या वर्षापासून 5व्या वर्षापासून सुरुवात होते. तो तुम्हाला 70 ते 80 वर्षापर्यंत तुम्हाला तो डिंक किंवा राळ तो देऊ शकतो. हा वातनाशक, वेदनाशामक, जंतुनाशक म्हणून ओळखला जातो.
या वृक्षाची लागवड म्हणजे नष्ट होत असलेल्या प्रजाती, वनस्पतीचे रक्षण तसेच निसर्गाला जपणे हाही होऊ शकतो. त्यामुळे या वृक्षाची लागवड करावी हे असं आमचं मत आहे.